शहर आहे. दिवसा जे ऑफिसमध्ये जातात त्यांना दिवसा जेवणाची आणि खाण्याची पिण्याची म्हणजे पाणी पिण्याची नाही सोय असते, तर रात्री काम करणाऱ्यांनी का असू नये. तेव्हा भाजपवाल्यांनी जो काय नंगा नाच केला होता, संस्कृती, नाईट लाईफ नाईट लाईफ म्हणजे तुम्ही मकावला जाऊन नाईट लाईफ वाले तसं नाईट लाईफ नाही. कळलं ना? हा, हे मकावला जाऊन यांचं नाईट लाईफ फुलणार आणि आम्हाला इकडे शिकवणार साधन सुचिता. आज जे आपण बोलत होतो तेच त्यांनी केले. रात्री सुद्धा आम्ही पब आणि बारची मागणी करतच नव्हतो. उलटा आमचं म्हणणं आहे बार रद्दच करा. जे तुमचे मंत्री चालवत आहेत त्यांना पहिल्या मंत्रिमंडळातून काढा, ही आमची मागणी आहे. पण सगळं श्रेय आपल्याकडे घ्यायचं आणि दुसरं तुमच्याकडे द्यायची. मुंबई महापालिका सुद्धा आज जवळपास 2.25 लाख कोटीच्या तुटीमध्ये आणि खड्ड्यामध्ये टाकलेली आहे. सहन करायचं आपण, बघत बसायचं आपण. आणि निवडणूक घेऊ शकतील असं मला वाटत नाही, कारण लोकप्रतिनिधी ज्या दिवशी सभागृहात जातील त्या दिवशी यांनी 3 वर्षात खाल्लेली सगळी मुंबईची तिजोरी ही जनतेसमोर येईल. आम्ही आणणार व्हाईट पेपर, पहिला काढणार, त्याच्यावरती व्हाईट पेपर काढणार आहे. बोलण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत, मला हरकत नाहीये, पण तुम्ही तरी किती वेळ भिजणार. हा सैनिक, हा शिवसैनिक, हा खरा शिवसैनिक. नाही राहू द्या, तुम्ही कितीही जल्लोषात असला तरी मला थोडं भान ठेवून बोलायला पाहिजे. मग काही जणांची अपेक्षा आहे की उद्धव ठाकरे पुढचा कार्यक्रम काय देणार. आणि आता कोण बोललं रे, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार का? अरे मग 5 जुलैला काय केलं होतं आम्ही, आणि तेव्हा मी बोललेलो आहे आम्ही एकत्र आलोय ते एकत्र राहण्यासाठी. जिथे माझ्या मातृभाषेचा घात होत असेल तिथे मी मराठी माणसामध्ये फूट पडू देणार नाही. आणि मराठीवरती हिंदीची सक्ती मी आज जाहीरपणाने परत सांगतोय. आमचा हिंदीला विरोध नाही, पण आमच्यावरती सक्ती करायची नाही, हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. जी भाषावर प्रांतरचना झाली त्या प्रांतरचनेप्रमाणे प्रत्येक भाषेला एक प्रांत मिळाला. मग गुजराती लोकांना गुजरात मिळालं, बंगाली लोकांना बंगाल मिळालं, कानडी लोकांना कर्नाटक मिळाला, तमिळ सगळंच मिळालं, राजस्थान असेल, मध्य प्रदेश असेल, झारखंड असेल. तसा मराठी भाषेला महाराष्ट्र मिळाला. भाषावर प्रांतरचना झाल्यानंतर प्रत्येक राज्याला राज्याचं सरकार मिळालं, राज्याची राजधानी मिळाली. पण महाराष्ट्राला महाराष्ट्राची राजधानी मिळाली नव्हती. ती मुंबई, मराठी माणसांनी रक्त सांडून मिळवलेली मुंबई, ही जर का या व्यापाऱ्यांच्या खिशात जात असेल तर खिसा फाडून आम्ही मुंबई राखल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यामुळे या ज्या काही कंड्या पिकवल्या जात आहेत, दसरा मेळाव्यात राज ठाकरे येणार का, उद्धव ठाकरे जाणार का, त्या सगळ्या मराठी द्वेष्ट्यांना सांगतोय की तुम्ही आमच्या मराठीला हात लावून बघा, हिम्मत असेल तर हात लावून बघा, हात जागेवर ठेवणार नाही. आमचं कोणाशी भांडण नाहीये. काय किती आतापर्यंत मारामाऱ्या झाल्या, आमच्या अंगावरती येऊ नका. जे शिवसेना प्रमुखांनी शिकवलंय, एक तर कोणाच्या अंगावर जायचं नाही, पण कोणी अंगावर हात उचलला तर तो हात जागेवर ठेवायचा नाही. आणि तीच शिकवण घेऊन आम्ही पुढे चाललेलो आहोत. आम्हाला कोणाचं उणं-दोणं काढायचं नाहीये. पण विशेषतः मी 2 महत्वाच्या गोष्टी ज्या तुम्हाला सांगितल्या, एक म्हणजे भारतीय जनता पक्षाला मी आज इशारा देतोय की हिंदुत्वावरनं आमच्या अंगावरती येऊ नका. तुमच्या सगळ्या टोप्या घातलेले फोटो मी त्याचं प्रदर्शन लावल्याशिवाय राहणार नाही.
एक काहीतरी मोदीजींना विचारा, मोहन भागवतजींना विचारा की हे तुम्ही करताय हे या दिशेने जायचे काय थोतांड आहे. आणि आम्हाला प्रश्न विचारण्याच्या आधी तुम्ही तुमच्या नेत्यांना प्रश्न विचारा की ती पटेंगे तो कटेंगे कधी करायचं आणि राखी कधी बांधायची. एका राज्यामध्ये गोवंश हत्या बंदी, म्हणजे मी पूर्वी बोललोय, याच दसरा मेळाव्यात बोललेलो आहे की महाराष्ट्रामध्ये गोमाता आणि बाजूला जाऊन खाता हे तुमचं हिंदुत्व. आणि 2-3 वर्षापूर्वी त्या उत्तरेमधल्याच राज्यामध्ये तो आर्यन मिश्रा नावाचा एक पोरगा 22-23 वर्षाचा पोरगा मित्रांबरोबर चालला होता.